नमस्कार मित्रांनो, मी अक्षय अशोक मिंडे, मी तासगावचा भोई या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे। सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आज आपण कुठे जात आहोत तर गावामध्ये जे लहान मुलांनी गडकिल्ले बनवलेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मी तासगावचा भोई तसेच श्री रंगावली संस्कार जोपासना ग्रुप मुंबई यांच्याकडून त्यांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे। त्यांचे गडकिल्ले बघायचे आपल्याला, जे काही माहिती सांगतील ते ती रेकॉर्ड करायची आहे आणि ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू आणि कुठल्या आळीमध्ये कोणते किल्ले बनवलेत ते तुम्हाला दाखवू। आणि काल संध्याकाळी मुसळधार पाऊस पडला, त्यामुळे आपला जो किल्ला बनवला होता त्याची पण आपले व्हिडिओ बनवायची होती। कदाचित ती उद्याच्या व्हिडिओमध्ये येईल आणि जेवढं शक्य होईल तेवढे आज आपण व्हिडिओ बनवूया। चला मग किल्ले बघायला। मुंबईवरनं आपले भाऊबंद प्रसाद निवाते आलेत आणि त्या आपल्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओ नेहमी बघतात आणि त्यांनी भेट दिली, ते भेटले, गावाला आले, त्यांचे खूप खूप आभार। आणि असेच व्हिडिओ आमच्या बघत जा। आणि हो नक्कीच, अक्षय मिंडेचे व्हिडिओ मी सतत बघत असतो यूट्यूबला वगैरे, मी त्याचा फॅन झालो ॲक्च्युली। आणि आपल्या समाजातल्या मुलांना सगळ्यांना कलागुणांना वाव देण्यासाठी खूप चांगला प्रयत्न करतोय। याला तुला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद भाऊ, धन्यवाद। आत्ता आपण पट्टीवर आलो आहे बंदरात, आणि बंदरात एक सुंदर असा किल्ला बनवलेला आहे। तर कोणता गड आहे तो आपण जो गड बनवला आहे तर त्यालाच विचारूया। नाव काय तुझं? ध्रुव संदेश जाधव। आणि हा कोणता किल्ला बनवलाय? रायगड। आणि तुम्ही एकट्याने बनवले का अजून किती जणांनी बनवले, मित्रांनी बनवले? अजून आहेत काय? नाव काय त्यांची? शशांक, मंदारदादा, आदित्यदादा आणि बाबा। म्हणजे अजून तुम्ही तुमच्या सगळ्या मित्रमंडळींनी बनवून हा किल्ला बनवलाय। हा भवानी मंदिर, भवानी मंदिर, हा कुत्र्याची समाधी, वाघे कुत्र्याची समाधी, महाराजांची समाधी, महाराजांची समाधी, जगदीश्वर मंदिर, जगदीश्वर मंदिर, हा काळा हौद, बाजारपेठ, बाजारपेठ, दारू कोठार, दारू कोठार, नगारखाना, सिंहासन, हत्ती तलाव, गंगासागर तलाव, गंगासागर तलाव, हा हिरकणी बुरुज आहे, हिरकणी बुरुज, आणि तो टकमक टोक, हा आपला टकमक टोक आहे। नमस्कार, मी देवव्रत निवाते आणि इथे आपल्या समोर श्रवणपाड्या, प्रणव निवाते, प्रेम करजावकर, मी स्वतः देवव्रत निवाते, कृष्णदेव निवाते, तुषार जाधव, जयेश बारगीर आणि पृथ्वीराज जाधव आणि आदिनाथ मिंडे, तसेच दुसरा देवेश निवाते म्हणून आपल्यासोबत असतात, आणि तसेच अजिंक्य जाधव, संस्कार करजावकर आणि तनिष निवाते, सुजल बारगीर। तसेच आम्ही दरवर्षी सालाबादप्रमाणे आपली एक परंपरा, एक संस्कृती जपण्यासाठी दिवाळीमध्ये किल्ले बनवण्याचा कार्यक्रम करतो। तर यंदाच्या वर्षी आम्ही जलदुर्ग बांधलेले आहेत, एक उंदीर आणि तिकडे तुम्ही बघत असाल तो खांदेरी। तर ह्या किल्ल्यांचे वैशिष्ट्य सांगण्यासाठी मी प्रणव निवाते त्यांच्याकडे देतो। तर इसवी सन 1679 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मायनाक भंडारी यांना 150 मावळे व 400 मजूर यांच्यासहित बांधायला पाठवले होते, पण इंग्रजांनी त्यांना किल्ले सोडून जायची धमकी दिली होती। पण त्यांची धमकी फेटाळून त्यांनी असे इंग्रजांना बोलले की आम्ही महाराजांच्या आज्ञेशिवाय बाकी कोणाची आज्ञा पाळत नाही,
तेव्हा इंग्रज हातबळ होऊन त्यांनी खांदेरीला वेढा घातला व अशा बऱ्याच चकमकी मराठ्यांच्या व इंग्रजांच्यात झाल्या. पण अखेर महाराजांच्या मावळ्यांनी खांदेरी किल्ला आपल्या ताब्यात घेतला. परंतु उंदेरी किल्ला हा महाराजांनी न बांधता सिद्दी कासिम या हजबाने बांधला होता. तो किल्ला अखेर पेशवांच्या काळापर्यंत झुंज करत होता. पण अखेर दोन्ही किल्ले आपल्या कधीच ताब्यात राहिले नाही. ते अखेर इंग्रजांच्या ताब्यात गेले व त्यानंतर 1947च्या नंतर सगळे किल्ले आपल्या ताब्यात आले. नमस्कार, माझं नाव सनी संतोष मुंडे. आम्ही इथे गड बनवला आहे. तिथे आमच्यासोबत पोरं होती, त्यांची मी नावं सांगत आहे. रोशन करजावकर, सोहम निवाते, मुन्ना मीत संजय जाधव, सुहान संतोष मुंडे, सुधाशी प्रमोद करजावकर, एवढी जण होती. आम्ही हा प्रतापगड बनवला आहे. प्रतापगडाचे ऐतिहासिक महत्त्व म्हणजे अफजल खान व छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट. माझे नाव रोशन प्रमोद करजावकर. नमस्कार, मी काय माहिती सांगत आहे ते ऐकून घ्या. इथं हनुमानाचं मंदिर आहे. हनुमानाच्या मंदिराच्या पुढे केदारेश्वर मंदिर आहे. केदारेश्वर मंदिराच्या आतमध्ये भव्य शिवलिंग आहे. केदारेश्वर मंदिराच्या चारी बाजूला भक्कम तटबंदी आहे. तटबंदीच्या खालती मोठे मोठे पर्वत आहेत. पुढे जिजामाता वाडा आहे. जिजामाता तिथे राहत होत्या. पुढे अश्वरूप पुतळा आहे. दासगाव गणेश नगर येथे जय भवानी क्रीडा मंडळ दासगाव या येथील मुलांनी प्रतापगडची प्रतिकृती तयार केली आहे. अतिशय सुंदर आणि समर्पक अशी प्रतिकृती तयार केली आहे. इथे जरी 2 दिवस पाऊस पडला असेल तर छप्पर नाही ते, तरीही त्यांनी 2 दिवस मेहनत घेऊन हा किल्ला, हा गड त्यांनी बनवलेला जपला जसा ठेवला आहे. कारण दररोज ते कलर वगैरे करून ठेवतात आणि त्यांची मेहनत आहे की त्यांनी आज जसं पहिल्या दिवशी गड होता त्या स्थितीमध्ये आज दुसऱ्या दिवशी गड ठेवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. माझे नाव वैद विनोद पडवल. माझे नाव समर्थ जाते. हा किल्ला प्रतापगड किल्ला बनवला आहे. या किल्ल्याला बनवायला 8 दिवस लागले. आम्ही पोरं लहान होतो. दगडी वगैरे छोटी आणली. मग इथून तिथे अफजल खानचा वध झालेला. इकडनं पायऱ्या चाललो की महादरबार येतोय. महादरबारच्या पुढे गेलो का इथे ध्वज येतोय. ध्वजच्या इकडे गेलो का इथं बंद दरवाजा येतोय. बंद दरवाजा इथं भवानी मातेचं मंदिर येते. भवानी मातेच्या पुढे गेलो का इथे वास्तू येते. वास्तूच्या पुढे गेलो का इथे तलाव येतोय. तलावाच्या इकडे पायऱ्या चढलो का इथे वास्तू येते. परत इथं खाली उतरलो का इथे तलाव येतोय. तळाच्या पुढे गेलो का इथे विहीर येते. विहिरीच्या पुढे गेलो का इथे यशवंत ब्रिज येतोय. नंतर पुढे गेलो का इथे पण तलाव येते. पुढे पण तलाव. तिकडे रेडका ब्रिज येते. इथे उद्ध्वस्त वस्तू आहे. इथं केदारेश्वर मंदिर आहे आणि इथे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. प्रतापगड किल्ला महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आहे. प्रतापगड किल्ला साहसी किल्ला देखील म्हणून ओळखले जाते. कारण या किल्ल्याशी शिवाजी महाराजांचा इतिहास जोडलेला आहे. हा प्रतापगड किल्ला शिवाजी महाराजांनी 1656 मध्ये बांधला. वीर योद्धा शिवाजी महाराज यांच्यामध्ये व अफजल खानामध्ये लढाई झाली. या लढाईमध्ये विजय शिवाजी महाराजांचा झाला व प्रतापगड किल्ला अजूनही अजिंक्य राहिला.
माझे नाव ओम राजेश पडवल. मला मदत शशांक, पौर्णिमा, नविता, सामर्थ्य आणि मी. तुम्ही सगळ्यांनी मिळून हा गड बनवला. हां. छान. नमस्कार, माझे नाव संस्कार ज्ञानेश्वर कदम. मी तनिष नंदकुमार निवाते. आम्ही दोघांनी मिळून हा किल्ला तयार केलेला आहे. या किल्ल्याचे नाव औचितगड आहे. या किल्ल्याचे नाव औचितगड आहे. हा किल्ला रोहा आणि नागोठणे जवळ आहे आणि या किल्ल्यावर घनदाट झाडी आहे. महाराष्ट्रातील मोजक्या पण श्रीमंत गडांमध्ये या गडाची गणना होते. माझे नाव शशांक समीर मिंडे. शशांक समीर मिंडे. इयत्ता 6वी. राहुरी खोऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोरप्या डोंगरावर तोच किल्ले म्हणजे प्रतापगड किल्ले. तसेच त्या किल्ला सातारा जिल्हा व महाबळेश्वर तालुक्यामध्ये आहे. हा किल्ला तू एकट्याने बनवला की अजून कोण मित्र होते सोबत? माझ्या मित्रांनी पण बनवला. हा, तू आणि तुझ्या मित्रांनी मिळून बनवला. आणि गडाचं नाव काय? प्रतापगड. आता आपण दौलतगडावर आलोय. दौलतगडवाड्या इथं आणि तिथेही एक किल्ला बनवला आहे. महाराजांनी प्रत्येक ठिकाणी किल्ले बनवले आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात जिथे इथं ज्या ठिकाणी डोंगरावर भौगोलिक स्थान बघून टेहाळणी व बुरुज तयार केलेत तशाच प्रकारचा एक किल्ल्याचा देखावा आपल्याला बघायला मिळत आहे. आणि हा किल्ला बनवला आहे, काय नाव? मनोहर सचिन जाधव याने. आणि हा किल्ला एकट्याने बनवलास का अजूनच्या जोडीला कोण होतं बनवायला? माझ्यासोबत जय व अद्वैत बायाजी जाधव. ह्या तिघांनी मिळून हा गड बनवला आहे आणि अतिशय सुंदर गड बनवला आहे. जशी कल्पना सुचत गेली तसा गड बनवला आहे. आणि जर बघत असाल तर जुन्या काळात किंवा मागील 5-10 वर्ष पाठीमागे गेलो तर आपण घराजवळ चुन्याची रांगोळी वगैरे काढायचो. त्याच पद्धतीने गडाला रंगवलेला आहे. माझं नाव मनोहर सचिन जाधव. इयत्ता 6वी. शिवाजी महाराज त्यांचे हवा घालण्यासाठी एक सैनिक ठेवलेला आहे व तोफेच्या इथे संभाजी महाराज बसलेले आहेत. तिथं टोफ ठेवलेली आहे व इथे सिंह कोणाला बाहेर जाऊ नये व कुठल्या प्राण्याला खाऊ नये म्हणून तिथे दोन सैनिक लावलेले आहेत. व इथे घोड्यावर एक माणूस बसायचा प्रयत्न करत आहे व ही बकरी गवत खायला जात आहे. आणि हे माणसं बाजूला लागलेली आहेत ती गाडावरती कुठलं घुसपेटी घुसू नये म्हणून लक्ष ठेवत आहेत. आणि इकडे आपले मेथ्या पेरलेल्या आहेत आणि इकडे एक छोटीशी विहीर आहे व तिथे घोडा पाणी पियायला गेलेला आहे व तिकडून कुठून छुप्या दरवाज्यावरून सैनिक येऊ नये म्हणून माणसं लावलेली आहेत. व इकडून तोफ इकडून खालून जायला पाहिजे म्हणून तिकडं जागा केलेली आहे. ऋग्वेद पांडुरंग मेंढे यांनी बनवलेला किल्ला बघायला आलोय. आणि यांनी जो आपण बघितला होता की टेहाळणी बुरुज कसे असते किंवा आपल्या जशी कल्पना सुचेल तसा किल्ला बनवलेला आहे. अतिशय सुंदर किल्ला बनवलेला आहे. मी नमित नितीन निवाते. कोणता गड बनवलाय? प्रतापगड. आणि कोण होता गड बनवायला? मी आणि संतुंदा. दोघांनी मिळून गड बनवलाय. उज्ज्वल उमेश जाधव यांनी प्रतापगडाची कलाकृती केलेली आहे. अतिशय सुंदर समर्पक केले. आपण याला थोडा उशीर झालाय त्यामुळं सैनिक लावलेले नाहीत आणि तो काही कारणास्तव बाहेर गेलाय. अथर्व मनोज जाधव यांनी हा किल्ला बनवला आहे. जर इच्छाशक्ती प्रबळ असली तर आपल्याला जे पाहिजे ते साध्य करता येतं. याचं मूर्तिमंत उदाहरण आहे की छोट्या जागेमध्ये एक समर्पक आणि जशी कल्पना असली तसा गड बनवला आहे. अतिशय सुंदर कलाकृती तयार केली आहे. लहान पण कीर्तिमान
अतिशय ज्ञानेश जितेश पड्याळ यांनी हा किल्ला बनवला आहे. जर बघत असाल तर खाली वाल आहे आणि वालेच्या वर त्याने हा किल्ला उभा केला आहे. अथर्व शिवदास कोरपे यांनी हा किल्ला बनवला आहे. आर्य शेखर निवाते मी हा किल्ला बनवला आहे. मी हा किल्ला बनवला आहे रायगड. साक्षीला पण बोलो. साक्षी द्यायला बोलो. ट्रॉफी घ्यायला बोलो. माझं नाव समाधान गणेश पाटे. मला किल्ला बनवायला माझ्या बहिणीने वगैरे मदत केली. आता रात्रीचे 10:30 वाजलेत. बरेचसे जे गड किल्ले बनवणार ते मुलं झोपलीत. आईनं झोपेत उठून आपण सन्मान चिन्ह दिलं आहे. अजूनही गावातले काही गड राहिलेत तर ते आपण उद्या करणार आहोत आणि उद्या त्यांना सन्मान चिन्ह देणार आहोत. आणि आपल्यासोबत बरीच मंडळी आहेत नेहमीची. काळोखातना काही दिसत नाहीत. दादा लोक वगैरे मुंबईवरून आलेत. चला मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. आजची आणि उद्याची व्हिडिओ बनवून एकच व्हिडिओ बनवायची आहे. त्यामुळं आत्ता व्हिडिओ अपलोड नाही करणार. उद्या तुम्हाला दिसेल ती. माझे नाव आहे सामर्थ्य सिद्धेश करजावकर. माझी बहीण समीक्षा सुदेश करजावकर हिने आणि मी बनवले आहे. सुंदर बघा. काल झोपले ना आम्हाला 10 वाजले सगळे गड फिरत. कुमार रितेश पिंडे यांनी हा किल्ला बनवलेला आहे. हा बस काढ फोटो. अर्पण अनिकेत कारजावकर यांनी बनवलेला किल्ला आहे. माझं नाव आदित्य सुनील पुराणकर आणि माझं नाव यश आशिष टाकले. आम्ही दोघांनी हा किल्ला बनवला. माझं नाव जितिशा संदीप तांडवेकर. मी हा किल्ला बनवला. आपण पाट्याळ येथे आलोय आणि इथे हा किल्ला जय अशोक पाटील व प्रणव सुधीर पाटील यांनी बनवलेला आहे. रुद्र लुष्टे व प्रिन्स लुष्टे यांनी हा बनवलेला किल्ला आहे. सृष्टे ह्याचं नाव शिवम नरेश सृष्टे. त्याचं नाव श्रवण अनिल वांद्रे. हिचं नाव रिद्धी यशवंत वांद्रे. शेखर सुरेश लुष्टे. मयूर मंगेश कामतेकर. रोनक राम लुष्टे. प्रसाद नितीन मोरे. आम्ही सगळ्यांनी मिळून किल्ला बनवला. आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लहान मुलांनी बनवलेले गडकिल्ले तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही कमेंट करा.